मोटिवेशनल फ्युचर. गाईच्या कासेमध्ये राहून गोचिड जसे गाईचे दूध न पिता गाईचे रक्त पीत असते, तसेच ज्ञानी लोकांचा सान्निध्यात राहून मूर्ख ज्ञान ग्रहण न करता त्याचे वाईट शोधात बसतात. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नका. जेथे चूक नाही तेथे झुकू नका. सन्मान नाही तेथे थांबू नका. खोट्याच्या बैठकीत आम्ही खरं बोलून फसलो. ते टोळी गद्दारांची होती. तिथे आम्ही नातं जोडून फसलो. मला काही सत्य आधीच माहीत होतं. फक्त बघायचं हे होतं की लोक कोणत्या पातळीवर खोटं बोलतात. काही गैरसमज नाते तोडतात तर काही गैरसमज नाते तुटावे म्हणून जाणून-बुजून केले जातात. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे दर्शविले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतो. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. त्याच्या गरजेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करायला शिका. मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नसतो. या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेले शाब्दिक उद्गाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. कुठलाच आणि कोणाचाच प्रवास सोपा नसतो. म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची तुलना करू नका. कारण ज्याला ठेच लागते त्यालाच वेदना माहीत असतात. आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा. लोकांसाठी जगायला जाऊ नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण असेच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.